स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. चुकीच्या ठिकाणी गेलेला आहे तिकडे दाखवा तुम्ही. गाईजी आपले तो एक माणूस आपला वेगळ्या रस्त्याला गेला कारण नीट रस्ता दाखवा. टीम येताना दिसेल तो आता. हा हे आपला मेन कार्यकर्ता काय बोला ना आता. त्याची जिरवली ब्लॉग वाले ब्लॉगर दिस करून टाकले. मा भाऊ नाराज पडला काय बोलले कुठे आहे तो कार्यकर्ता? येतोय तर मित्रांनो यश गुले आलाय सर. बापाला विचार ना तुझ्या. बापाला विचार ना तुझ्या. पोराला विचारायचं राहतंय. तर तू चुकीच्या मार्गावर चालू राहिला तुला असं वाटत नाही? तुला आता उद्या जर बरोबर मार्गावर चालला. बरोबर मार्गावर चाललंय. तो काय चुकलं नाही तुझं आहे. तर मित्रांनो कॉलेजवरून आलोय आता मी चाललोय सिन्नरला लायसन्स काम पाहायला. तर मध्ये हे बघू शकता हे का तो घेऊन चाललोय त्याच्यासाठी. तर तो मधल्या तास रोडला फसलाय म्हणतोय. तर आपण हा टोप घेऊन चाललोय त्याच्याकडं. आता तो त्याचं काही नियोजन आहे. इथून डायरेक्ट सिन्नरला जाणार आहे लायसन्स काढायला. हा एक गाडीवाला चालला दुधवडी की आले वा म्या येले जाऊ का आम्ही यायचं ये. येतो का सिन्नरला? येतो का लायसन्स पाहायला? आला असता. ओम्याची डॉन गाडी सायलेन्सर घालायला. होय अरे बांधलं डायरेक्ट सायलेन्सर. विषय आहे का? बरं आहे जातो आम्ही. मग काय आलो 2-5-10 अर्धे तास. किती लागतं? 70 चल येतो. तर काही इथं ओमशाही तुला टोप दिलंय पैसे पण दिले. मिलते सिन्नर को जाकर सबस्क्राईब कर. तर गाईज आपण ना बंटी शेट बिर्याणी हाऊसमध्ये आलोय चायनीज खायला. हे बघू शकता बंटी शेट बिर्याणीवाले मध्ये चायनीज खायला आलोय. आपलं सांगा अथर्व शेट हे बघत्या मोबाईल. तर आपली ऑर्डर येईन लवकर संपू विषय कॉल. तुम्ही बंटी शेट बिर्याणी पत्ता नामदेव शेंगोटे. आपण डॉक्टरांची बोलत होती. डॉक्टर गाईज आपली सोयाबीनची इलाली एकदम क्वालिटी दिसते नाही का? 20 आणले आपण चायनीजचा. तर एकदम फटाफट उरकून टाकतो संपतो. मग तुम्हाला सांगतो कशी झाली.